मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं. यावर आपलं मत काय? यावं लागतं. प्रश्न मिटला बरं का, पुन्हा डोकं लावायचं नाही. जर यावं लागतं तर भोग संपल्यावर, आता लागला करंट, मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं. मग काहींचे लवकर संपतील, काहींचे मध्ये संपतील. काही माणसं औषध पिऊन मेली नाही, काहींच्या अंगावरून गाडी गेली, काही झालं नाही. काही पाणीच वापरती नाही तरी मरती नाही. आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय, जाईल पडेल पाठ्या 3 वर्ष झाली खाटावय. उलट्या पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले, आहे अजून त्या मानानं गणकळ काढली म्हाताऱ्याने. बोगल्याशिवाय कुठं म्हातारा जात असतो का तू? नाही. आता ऐका, आता लागला करंट तुम्हाला. मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं. मग एकानं कीर्तनात शंका घेतली, मला विचारलं, महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं? उत्तर आहे, भोगावं लागतं. भोगायचं आणि जायचं, भोगायचं आणि जायचं. इथं कोणी भोगेल का? महाराज, सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडील? तुम्हाला कसं सोडील? स्वतःचा बाप सोडला नाही. बसणारे माणसं डोकं खाजवा. 56वी पिढी होती राजा दशरथाची आणि 56व्या पिढीचा पोरगा होता राम. 56वी पिढी राम, 56वी म्हणजे दशरथ 55वी पिढी रामाची 55वी पिढी होती. आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची 4थी पिढी होती. रावणाची 4थी पिढी होती. पुल ब्रह्मदेव, पुल काश्यप, पुलश्य आणि रावण, ही 4थी पिढी होती. रावण सीता पळवायला आला. आत्तापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही, कारण त्या पठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही. मी काढून देतो तुम्हाला 2 मिनिटात, पटलं तर बघा. रावणाला बायका होत्या 80,000 ठोक. मग वर्षाला एक बायको धरा, किती झाले? 80,000. बरं, त्यानं जलमल्या बायको केली ती का? पहिले 15 धरा. मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं 95,000 वर्ष. तेव्हा सीता होती 18 वर्षाची. आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय 18 केलं. त्यांनी काही पारायण नाही केली कुठं. ऐका, आता सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं 95,000 वर्षे. पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं 25 वर्ष. आणि राम होता राम होता 25 वर्षाचा आणि सीता होती 18 वर्षाची. म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं 18 आणि पोराचं वय 21 का केलं? तो 25ला लईच येडेवानी करील. आणि तो 2-3 वेळा बाप उचलून आपटाय बसलाय. मग ते 4 वाजा केले आणि पोराचे केले 21. आता पोराचे सरकारनं केले 21 पण देवानं केले 41. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. आता हे जे गाव आहे ना अलीकडचे, आश्वी, शिबलापूर, पानुडी, हांगेवाडी, शेडगाव, प्रतापपूर, ही मंडळी आता गार झाली. पूर्वी लय फुगीर होती. पूर्वी कशी होते माहिती आहे का महाराज? ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज? एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला, नांदूर, सोनुशी, निमोन, इकडली लोक माथाडी राहायची महाराज. ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची? माथाडी काम करायचे, पण कष्ट लय करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे. आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत
कळायची. त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे, पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही. मग आयडिया काय करायचे आपले लोक, पूर्वी भांडे होते स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलई लावायचे काम करायचे लोक. आणि ही लोक राहायची कुठं, फुटपाथला राहायची. मग नवी मुंबई आता झाली महाराज, हे 10 वर्ष. तो काची मुंबई, तेव्हा काय होतं, आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं, लावायचं, कोळशे करायचे, कलईचे पैसे करून गावात यायचं महाराज. पण इतके कष्ट, शेती उभी करायची, पोरांच्या शाळा उभ्या करायच्या, लग्नही करायचे. आता ह्या पट्ट्यात असं होतं, शेतीला पाणी होतं, शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कुणी मुंबईला राहायचं. तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती. मग चला शिमलापूरचा पाहुणा बरा आहे, त्याचा हांगेवाडीला संबंध आहे, बरं आहे. तेव्हा तुम्ही लय फुगीर, तुम्हाला ती घमेंड. मग तुम्ही तेव्हा पाहुण्यांना काय म्हणायचे, तुम्ही कुठं आम्ही कुठं. हे कसं शक्य आहे, तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. लबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली, आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तुम्हाला यंदा नाही, यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का, यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं, तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती, मी आज साहेब मोकळा, सुतळी नाही आपल्याकडं. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं, तुम्ही काढून नेतो बा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा, हा काय म्हणा, हा काय थोबाडवा शितो, हा काय म्हणा. 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले, इकडं बोर मारला, त्यालाही फुफुटा निघला. आता या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घाली ना, सनाट तुरा काढितो कार्यालयात, भरपूर जवाब. लय दिसाना नालायक सापडलाय हला. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून, पोरं पाहून वारा रे पोरं. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता, अवघड आहे महाराज. चला थोडं पाहावं लागतं, ती काळजी करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण आता. आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं, उत्तर ऐका. आता लय बारीक आहे, टच लावून देतो फक्त. मग आता काय माणसं म्हणतील, बुवा तो सोमवारी मेला म्हणजे पवित्र होता, असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी ये पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काही असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी अडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला जाणारी अडपट धुना ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत, असा नियम येतो. ही आपली बावळाट कुठून उठलंय, काशीला गेलो तर मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. काशीचं दावीचं संबंध, तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला. आला सक माराय गेला, 7-8 हजार रुपये बुराले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय झालं काशी. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या हिन गचपान घेऊन निघली काशी.
काशीचा नियम आहे 12व्या द्यात ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण 5 पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. माऊलीची ओवी आहे, बोगजगिरी नाही. मग काय म्हणतो तो काशीला गेला आणि पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो, मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. जरा नीट आहे का, उगत बावळाटपणा नका करी जाऊ. काही लोक म्हणले तू दिंडीत मिळाला, तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय, अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का, अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा. तुम्ही अभ्यास काय झालं, लोकांनी ठोक ताळा. अटॅक काय येतो, अटॅक म्हणजे काय, एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे. म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय म्हणते, उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढं घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही नाही नाही, कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारलं तर खालून ढिकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हातारीची बायको गेली मारा, त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना सुने तर एक सट असू, त्यात मजा नाही. 71 असल्या तरी चालतील आणि 91 असल्या तरी चालतील, काय उपयोग नाही त्याचा. महाराज बायको येडी देणारी पाणी देणारी. महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पुरी करेल असतील सुना. केल्यात ना, केल्या ना. जिनं केली तिची फक्त मुलाखत घ्या, कस काय. फक्त तुवान झोडाय माणूस मिळा ना तिला फक्त विचारा धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण करणार नाही. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच. कोणचं जर जुळत आलं असेल तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर, भाऊ तू तिकडे कोण नाही दे. नाही चालत महाराज. काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. असं कसं नाथ प्रेमाने तुटणार. उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं, भाऊ मुलीचीच बाजू घेणार. तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला. हे तर गुड्डी खासे, गुड्डीची नाही अडचण, पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी आहे. माई गुड्डी साधी नाही. कॉलेजला गेली तर 8-8 दिवस पडून जायची, पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माझ्या गुड्डीने. हे असे ते नाही जमत. ते इथून पुढं रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊबंद, आता भाऊबंद तर मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे. आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. कोणाला राम राम आपलीच टोळी. मग आता काय महाराज. आता फक्त खरेची आई मेली, लोक फक्त कडक कपडे घालून निंडत्यात. खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज. भाऊ म्हणजे कपडे काढत नाही ना, आलाय 2 बटणं काढतो बायको पाहतो तिने असे केलं, तू काढ. शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली. रथ आता प्रेत रथ बनवलाय. वाडा मिळाला, भाऊबंद वारले. काय असं काय राहिलंय. तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा, पण ते खरंच आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे, फोन नव्हते.
आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला. 100 पाहुणे पोरगी पाहायला. आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला. पोराची आईन पोराचा बाप. वाडा मेला, भाऊबंद वारली. वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो कोणाला म्हणू नका बरं, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून, नाही तर अजून तमाशा होईल. काय नाही रे महाराज, 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे, आजचा नाही. हा अभंग कधीचा आहे? 700 वर्षापूर्वीचा. ऐका कलीचे महिमान, असत्य शिरिजले जन, पापा देते अनुमोदन. गाथ्यामध्ये 31 कडव्याचा अभंग आहे. 31 गाथ्यामध्ये 2 अभंग मोठाले आहेत. एक अभंग 31 कडव्याचा आहे आणि एक अभंग 101 कडव्याचा आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन 101 कडवे आणि ऐका कलीचे महिमान 31 कडवे. एकदा उचका. जे 2019ला घडत आहे ते 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. असत्य शिरीजले जन. मग कधी मारावं घ्या लिहून. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आता पटापटा सांगतो. शुक्ल पक्ष असावं असं बोगत चालत नाही. शुक्ल पक्ष असावं असं बोगत चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागणारे. आता सध्या दक्षिणायन अजून 15 दिवस. आता 22/12ला उत्तरायण लागेल. इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी. या महिन्यात नाही मरतील लोक, पुढच्या महिन्यात. ही मागचीच सपाटी नाहीच दिवाळी खाऊन देते. हा, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावात. शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. तू बरोबर लागतं. प्रश्न विचारलं मिटला बरं का. जर या 6 डोक्याला आठवायचे माणूस मोठा नाही. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का? एकच आई जगात अशी झाली. एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला. काही 8 मध्ये संपत पण एकही औषध मुलगा स्वतः पिऊन मिली कोणाला लागलं नाही. लागली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का. कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगा. तुमचं मरण जिथं येणार ते पाहुण्याने फोन केला ते येणार. तुमचं येऊ नये म्हणून जा तर यावं. राजा खोटीतलं पण यमतीत उत्तर आहे भावना असला मला बघावं लागतं. ही जागा होती. गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला माझा जावाई कोण असेल. ती श्रीमंत तिच्या माल पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते बिघडलं ना रावण. ही पैसेवाली माणसं याडपाट असतात. याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90-20 आणि 4थी गाणे बिणे ऐकले. 12ला गेले रावण आणि त्याला धरून नेलं मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा. पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुद्धा आतापर्यंत त्याच्या मिळालं का काय. एकाही ग्रंथ यांनी दिलं. रावणाचं पाण्यात वाहून गेलं तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा. बायका होत्या 80,000. नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो मग राजा. वर्षाला एक बायको धरा. झालं राजा. त्याला की झाले आकेली बाई बरं रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात आणि म्हणला माई पोरगी माशी धरणारा जाणार होती. मी पळवायला राजाला दिली. तुम्हाला वावळात पळणं करून तोचे मी. आपणाचं वय 95,000 वर्ष. कार्यकर्त्यांचा पराक्रम तेव्हा हो. मग हे 18 वर्षाची त्यात मृत्यू नाही. हीच नियमामध्ये 6 मुलं आईला पण स्तनात काही पारायणातलं दूध पेले नाही गेली पुढं. ते कुणाचं मर. आता हे बाकीचे जे मरण नाही फाशी घेणं, ऍक्सिडेंट होणं, औषध पिणं हा बावळात पण आहे. आपल्याला माहिती आहे ना. पळायला सोडून लाईट घे
हे म्हातारे माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास कर. लोक नुसते बोगस म्हणते लय माणसं ऍक्सिडेंट मारा. ऍक्सिडेंट मध्ये मरणारे अवलादी 18 ते